10वी परीक्षा संपली आणि मी एकदाचो निश्वास सोडलाय. आता म्हाका ओढ लागली होती ती आमच्या गावाकडे जावची. गाव म्हटला की गावाकडचे मित्र आणि त्यांच्याबरोबर रात्रभर चालणारे गप्पा आणि मस्ती. गेले 2 ते 3 वर्ष आमका काय गावी जाता इला नाही होता, त्यामुळे या वर्षी कधी एकदा गावी जातोय असा माझा झालेला. परीक्षा आटोपल्यावर पुढच्या आठवड्यातच आम्ही गावाकडे जाऊचा पक्का केलं. माझे काका काकू आणि त्यांची मुलगी म्हणजे माझ्या घरचे सगळे आम्ही एकत्रच गावी जाऊक निघालो. जवळपास 3 वर्षांनी आम्ही गावी जायत होतो, त्यामुळे काय नवीन बघूक भेटात याची उत्सुकता माका जरा जास्तच झालेली. संपूर्ण दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही एकदाचे गावी येऊन पोचलो. सुरुवातीचे दिवस अगदी मजेत गेले, पण नंतर नवीन काय करायचा याचा विचार मी आपलो करूक लागलाय. त्या दिवशी सगळ्यांनी ठरवल्याने की आमच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या आमच्या कोठ्यावर जायचा. ठरल्याप्रमाणे मी, माझे काका आणि माझा एक मित्र आणि आमच्या घरात असलेलो एक कुत्रो असे आम्ही जाऊन संध्याकाळी परत येऊ असा घरी सांगितलं. पण आजोबांनी मात्र या सगळ्यात नकार दिल्याने मी खूप हट्ट केलं, पण तरीसुद्धा ते काय ऐकतच नाही होते. कारण विचारल्यावर ते चिडान म्हणाक लागले, नाही जायचं बोललंय ना, मग नाही जायचा. इतक्या मनान ते आपले निघान गेले. शेवटी आईक सांगून आम्ही थंय जाऊक निघालोच. गोटो तसो घरापासून बऱ्यापैकी लांब होतो. मनान काकांनी आपली बैलगाडी काढल्याने मी जवळपास 3 वर्षांनी त्या बैलगाडीत बसलो होतोय, त्यामुळे माका तर एकदम भारीच वाटा होता. साधारण अर्ध्या पाऊण तासात आम्ही गोठ्यात इलो. जेवण वगैरे घेऊनच आम्ही घरून निघालो होतो. थंय गेल्यावर मस्तपैकी जेवलो, गप्पा वगैरे मारलो. आमच्या शेतात फेरफटको मारेपर्यंत संध्याकाळ होईतली. आजोबांका कळण्याआधी आमका घरी पोचाक हव्या असो कायचो विचार करून आम्ही निघाची तयारी सुरू केला. सूर्य मावळतीक जाऊन हळूहळू अंधारच पडाक सुरुवात झालेली. काका आपले मनाक लागले, अरे लवकर चला, आपल्याक निघाक हव्या. आजोबांका कळला की आपण हय इलो तर आपली काय खैर नाया. आमचो गोठो तसो मुख्य रस्त्यापासून बरोच आत होतो आणि त्याका जोडणारो रस्तो तो सुद्धा अगदी खराब होतो. शेतातून जाणारो कच्चो रस्तो आणि त्या रस्त्याक लाईट देखील नाही होती. मी याआधी त्या भागात रात्र होईपर्यंत कधी थांबलेच नाही होतं, त्यामुळे माका तर आता थोडा वेगळाच वाटत होता. परिसर अगदीच निर्मनुष्य वाटाक लागलो आणि त्यात ती भयान शांतता. पण आम्ही थंय एकत्रच होतो, त्यामुळे इतक्या काय वाटाक नाही. मी आणि माझो मित्र गप्पा मारत होतो. काका आपले बैलगाडी चालवत होते. त्या शांत वातावरणात बैलगाडीचा तो आवाज आज काय तो माका वेगळोच जाणवा होतो. गोठ्यापासून थोडा अंतर लांब गेला वासू तितक्यातच काका आपले ओरडान आमका सांगाक लागले, अरे मागे बघू नका. अचानक काका बैलगाडी जोर जोरात पळवूक लागले. माका वाटला आमची खेचत असतले. मनान मी आपलो त्यांका सांगाक लागलोय की काका कशाक घाबरवताय. मी त्यांका ह्या बोललोय खरा, पण माका अचानक त्या वातावरणात गारवो वाटाक लागलो. म्हणजे मे महिन्यातले दिवस आणि त्यात ही अशी थंडी. माका जरा आश्चर्यच वाटला. काकांका काहीतरी विचित्र जाणवला. ह्या माका देखील कळान चुकला. आमच्यासोबत आलेलो आमचो कुत्रो देखील घाबरान माझ्या जवळ येऊन बसलो. ह्या सगळा बघून आता आमका सुद्धा भीती वाटाक लागली होती. मी काकांका काय विचारतोय तितक्यातच ते पुन्हा म्हणाक लागले, काही झाला तरी मागे काय बघू नको.
आणि म्हाका त्यांच्या आवाजातली ती भीती अगदी स्पष्ट जाणवाक लागली. ते आपले बैलगाडी अतिशय जोरात पळवूक लागले. काकांका इतक्या घाबरलेला बघून आम्ही सुद्धा संपूर्ण घाबरानच गेलो होतो. तितक्यात म्हाका जाणवला की कोणतरी मागून म्हाका हाक देता. मी मागे वळून बघीत होतोय. तेवढ्यातच माझो जो मित्र होतो त्याने माझो हात पकडलाय आणि म्हाका सावध करत हळूच म्हणाक लागलो, अरे ती म्हाका सुद्धा हाक मारता, पण मागे वळून बघू नको. तो काय खोटा सांगत नाही होतो, कारण म्हाका जी हाक ऐकाक येत होती ती एका बाईच्या आवाजातली होती. आम्ही तिघेही प्रचंड घाबरलो होतो. काका फक्त ह्याकच बोलत होतो की मागे वळून बघू नको. तो आवाज आता हळूहळू आमच्या जवळ येऊक लागलो. म्हाका काय करूचा कायच सुचत नाही होता. कधी एकदम मुख्य रस्त्याक लागतो असा कायसा माझा झालेला. तितक्यातच एक भयानक गोष्ट म्हाका जाणवाक लागली. म्हणजे आमच्या बैलगाडीत आमच्या तिघांशिवाय अजून कोणतरी बसला असा कायसा म्हाका वाटाक लागला. या सगळ्या कल्पनेन माझ्या अंगावर तर सरसरावून काटो चिलो. आज काय आम्ही जिवंत घरी जाणार नाही असे काय काय विचित्र विचार माझ्या मनात येऊक लागले. मी आणि माझो मित्र आम्ही दोघेही एकमेकांचो हात घट्ट पकडून बसलो होतो. मनात देवाचो धाव करत होतं. कोणतरी मागून म्हाका सतत हाका देत होते आणि बोलवत होता. मी काकांकडे बघून विचारलं, हो काका, काय प्रकार असायो? त्यांनी माझ्याकडे बघितल्याने पण ते एकही शब्द बोलतच नाही होते. त्यांचा तर न बोलना म्हाका सगळा काही सांगान गेला. माझो मित्र त्यांका बैलगाडी अजून जोरात पळवूक सांगा होतो. काही अंतर गेल्यावर आम्ही मुख्य रस्त्याक लागलो. म्हणजे आमका तो समोर रस्तो दिसलो आणि मागून येणारो तो आवाज हळूहळू कमी होऊक लागलो. असा वाटाक लागला की जा कोण होता ता आता मागे पडला. शेवटी आम्ही मुख्य रस्त्याक लागलो. आम्ही जा काय अनुभवलं होतं त्यानंतर अजून सुद्धा मागे वळून बघूची आमच्या तिघात कोणाचीच हिंमतच नाही होती. घरी पोहोचेपर्यंत आम्ही कोणाशीच बोलाक नाही. आम्ही घरी पोचलो तेव्हा काका आमका म्हणाक लागले की आपल्यासोबत जा काय घडला त्या चुकान देखील कोणाक सांगा नको. आणि कशाक आम्ही सांगतलो, कारण झालेल्या प्रकारान आम्ही संपूर्ण हादरानच गेलो होतो. आजपर्यंत म्हाका कळू शकला नाही की आमच्या मागे कोण लागलेला. आमच्या नावात हाका तरी नक्की कोण देत होता. मी याबद्दल कधीच काय कोणाक सांगाक नाही. काका समोर सुद्धा ह्यो विषय काय पुन्हा काढूक नाही. पण एक गोष्ट मात्र म्हाका समजली की आजोबा आमका थंय जाव कशाक नकार देत होते. मित्रांनो, आजचो ह्यो अनुभव तुमका कसो वाटलो असा ह्या म्हाका कमेंट करून सांगा. आणि हो अनुभव आवडलो आसतलोच मनान अजून देखील चॅनल सबस्क्राईब करूचा रावला असात तर सबस्क्राईब करून टाका. चला तर मग भेटूया अशाच एका भयानक सत्य अनुभवात. तोपर्यंत धन्यवाद.